नमस्कार सर्वांना, मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? चला तर आज मी बनवणार आहे डाळ पालक। डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते आपण पाहूयात। डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला पालक पाहिजे। पालकाची पूर्ण गड्डीमधला मी अर्धा आणि थोडासा वरती पालक घेतला होता, तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे। त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, तमालपत्र, बारीक चिरून घेतलेले लसूण, 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घेतलाय, मसाल्याचा डब्बा आणि तूप। मी तुपाचा वापर जास्ती करते कारण तेलापेक्षा तूप आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे मी मोस्टली तूपच वापरते सगळ्याला। याला सुद्धा मी तूपच घेणार आहे। मी पालक बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप घालणार आहे। थोडंसं 1-2 चमचे तूप घातलंय। तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय, म्हणजे तुपाची अशी वाफ लागते। तूप कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे। थोडीशी मोहरी चांगली उडू द्यायची आहे। मोहरी चांगली उडली की आपण जिरे घालणार आहोत, अगदी थोडेसे जिरे सुद्धा लालसर होऊ द्यायचे आहेत। अशा प्रकारे जिरे सुद्धा आपले झालेत, आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत। लसूण चांगला लाल करून घेणार आहोत। लसूण लाल होतोय तोपर्यंत आपण तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। तुम्ही तुरीची पण वापरू शकता किंवा मुगाची पण वापरू शकता। मी तुरीची वापरतेय। 1 वाटी तुरीची डाळ घेतली, अगदी छोटी साईजची वाटी आहे। त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ 1 वाटीला थोडीशी कमी घेतली आहे, म्हणजे अर्धाच्या वर पालक आणि त्याच्यासाठी 1 वाटीला थोडी कमी तुरीची डाळ घेतलीय। डाळ आपण स्वच्छ धुवून ठेवणार आहोत। डाळ पण धुवून ठेवली आहे। लसूण पण आपला छान असा लालसर झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। कांदा झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। कांदा टाकला की लगेच टोमॅटो आणि तमालपत्र टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये। याला छान फ्राय होऊ द्यायचं। आता बारीक गॅसवर तुम्ही याला छान कांदाचा गोल्डन ब्राउन होईपर्यंत होऊ द्यायचा आहे। गॅस बारीक ह्याच्यावर ठेवायचा आहे। एक मोठा कांदा आणि अर्धा टोमॅटो आणि 5 ते 6 तमालपत्री घेतले होते। कांदा चांगला फ्राय झालाय, टोमॅटो सुद्धा आपला फ्राय झालाय। एक 5 ते 7 मिनिट ठेवला होता फ्राय करण्यासाठी। तुम्ही पण एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर कांदा फ्राय करून घ्या। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता किंवा तेल पण वापरू शकता। अशा प्रकारे कांदा फ्राय झाला की आता आपण टाकणार आहोत लाल तिखट। अर्धा चमचा मी लाल तिखट घेतला आहे। पाव चमचा हळद, अगदी थोडंसं हिंग पावडर। याला छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। हिरवी मिरचीने सुद्धा छान टेस्ट येते। मी मिरची नाही घेतली कारण माझ्या इथे लहान मुलं खातात, मग ती तोंडामध्ये येते, म्हणून मी मिरची नाही घेतलेली। अशा प्रकारे मसाला छान चांगला तयार झाला याच्यामध्ये, म्हणजे फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये पालक टाकणार आहे। पालक टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। पहिले पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये, छान असा शिजवायचा नाही आहे, म्हणजे रोस्ट करून घ्यायचा आहे छान। मसाला जो आहे तो आपल्या पालकला लागला पाहिजे म्हणून गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे। पालक आपला छान त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। अशा प्रकारे आपली पालक छान त्याच्यामध्ये मिक्स झाली आहे। पालकाला पाणी सुटलं आहे बा, हिरवी भाजी असते त्याला पाणी येतं। छान अशी पालक आपली मसाल्यामध्ये मिक्स झाली आहे। आता आपण याच्यामध्ये तुरीची डाळ घालणार आहोत। तुरीची डाळ 1 वाटीला थोडीशी कमी डाळ होती, तुम्ही याऐवजी मुगाची डाळ सुद्धा घालू शकता। मी तुरीची डाळ घातली आहे। डाळ तर छान मिक्स करून घ्यायची आहे। पालक आणि डाळ छान मोठा गॅस करून एकजीव करून घ्यायचा आहे। डाळ छान एकजीव झाली की आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे। मीठ टाकलं
की पुन्हा एकदा हलवून घेणार आहे छान असं. वास अगदी छान येतोय भाजीचा तुपामुळे आणि आपण तमालपत्र जे घातलं होतं त्यामुळे. हे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. साधारण 1 ग्लास मी पाणी घातलं आहे याच्यामध्ये. आता छान याला मोठ्या फ्लेमवर एक 3 ते 4 किंवा 4 ते 5 शिट्टी घेऊ शकता. जेवढं तुरीची डाळ शिजायला पाणी टाकलंय तेवढंच आपण ह्यात पाणी टाकलंय. आणि तुरीची डाळ शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या हव्या असतात तेवढ्या शिट्ट्या आपण याला घ्यायच्या आहेत. माझा कुकर मोठा आहे तर मी याला 3 ते 4 शिट्टी घेणार आहे. हे बघा पालक वरती आलाय आणि डाळ खाली गेली आहे. आपण याला छान रवीने मिक्स करून घेणार आहे. डाळ पण आपली छान प्रकारे शिजली आहे. रवीने छान याला हटवून घ्यायचं आहे. हे बघा डाळ आणि पालक पूर्ण एकजीव झाला आहे. वरतून तुम्ही बटर पण घालू शकता. आता मला टिफिनला द्यायचं आहे त्याच्यामुळे मी बटर घालणार नाही याच्यामध्ये. ह्याचा थिकनेस पण बघू शकता. जास्ती पातळ पण नाही आहे जास्ती घट्ट पण नाही आहे. आपण भातावर आणि भाजीवर खाऊ शकतो. हे अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. आपली भाजी रेडी आहे. जर तुम्हाला माझ्या मम्मीची रेसिपी आवडली असेल प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. हा आणि एक गोष्ट तर विसरले, बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला हर एक नवीन व्हिडिओ येतील. थँक्यू. नमस्कार सर्वांना, मी सोनम. तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? चला तर आज मी बनवणार आहे डाळ पालक. डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते आपण पाहूयात. डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला पालक पाहिजे. पालकाची पूर्ण गड्डीमधला मी अर्धा आणि थोडासा वरती पालक घेतला होता. तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, तमालपत्र, बारीक चिरून घेतलेलं लसूण, 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरलेलं लसूण घेतलाय, मसाल्याचा डब्बा आणि तूप. मी तुपाचा वापर जास्ती करते कारण तेलापेक्षा तूप आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे मी मोस्टली तूपच वापरते सगळ्याला. याला सुद्धा मी तूपच घेणार आहे. मी पालक बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप घालणार आहे. थोडंसं 1-2 चमचे तूप घातलंय. तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे तुपाची अशी वाफ लागते. तूप कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे. थोडीशी मोहरी चांगली उडू द्यायची आहे. मोहरी चांगली उडली की आपण जिरे घालणार आहोत. अगदी थोडेसे जिरे सुद्धा लालसर होऊ द्यायचे आहेत. अशा प्रकारे जिरे सुद्धा आपले झालेत. आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत. लसूण चांगलं लाल करून घेणार आहोत. लसूण लाल होतोय तोपर्यंत आपण तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही तुरीची पण वापरू शकता किंवा मुगाची पण वापरू शकता. मी तुरीची वापरतेय. 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. अगदी छोटी साईजची वाटी आहे. त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ 1 वाटीला थोडीशी कमी घेतली आहे म्हणजे अर्धाच्या वर पालक आणि त्याच्यासाठी 1 वाटीला थोडी कमी तुरीची डाळ घेतेय. डाळ आपण स्वच्छ धुवून ठेवणार आहोत. डाळ पण धुवून ठेवली आहे. लसूण पण आपला छान असा लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांदा झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. कांदा टाकला की लगेच टोमॅटो आणि तमालपत्र टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये. याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे. आता बारीक गॅसवर तुम्ही याला छान कांदाचा गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत होऊ द्यायचा आहे. गॅस बारीक ह्याच्यावर ठेवायचा आहे. एक मोठा कांदा आणि अर्धा टोमॅटो आणि 5 ते 6 तमालपत्री घेतले होते. कांदा चांगला फ्राय झालाय. टोमॅटो सुद्धा आपला फ्राय झालाय. एक 5 ते 7 मिनिट ठेवला होता फ्राय करण्यासाठी. तुम्ही पण एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर कांदा फ्राय करून घ्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता किंवा तेल पण वापरू शकता. अशा प्रकारे कांदा फ्राय झाला की आता आपण टाकणार आहोत लाल तिखट. अर्धा चमचा मी लाल तिखट घेतला आहे. पाव चमचा हळद, अगदी थोडंसं हिंग पावडर,
याला छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, हिरवी मिरचीने सुद्धा छान टेस्ट येते। मी मिरची नाही घेतली कारण माझ्या इथे लहान मुलं खातात, मग ती तोंडामध्ये येते, मग मी मिरची नाही घेतलेली। अशा प्रकारे मसाला छान चांगला तयार झाला याच्यामध्ये, म्हणजे फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये पालक टाकणार आहे। पालक टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। पहिले पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये, छान असा शिजवायचा नाही, म्हणजे रोस्ट करून घ्यायचा आहे छान। मसाला जो आहे तो आपल्या पालकला लागला पाहिजे म्हणून गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे। पालक आपला छान त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। अशा प्रकारे आपली पालक छान त्याच्यामध्ये मिक्स झाली आहे। पालकाला पाणी सुटलं हे बा, हिरवी भाजी असते त्याला पाणी येतं। छान अशी पालक आपली मसाल्यामध्ये मिक्स झाली आहे। आता आपण याच्यामध्ये तुरीची डाळ घालणार आहोत। तुरीची डाळ 1 वाटीला थोडीशी कमी डाळ होती, तुम्ही याऐवजी मुगाची डाळ सुद्धा घालू शकता। मी तुरीची डाळ घातली आहे। डाळ तर छान मिक्स करून घ्यायची आहे। पालक आणि डाळ छान मोठा गॅस करून एकजीव करून घ्यायचा आहे। डाळ छान एकजीव झाली की आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे। मीठ टाकलं की पुन्हा एकदा हलवून घेणार आहे छान असं। वास अगदी छान येतोय भाजीचा, तुपामुळे आणि आपण तमालपत्र जे घातलं होतं त्यामुळे हे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। साधारण 1 ग्लास मी पाणी घातलं आहे याच्यामध्ये। आता छान याला मोठ्या फ्लेमवर 3 ते 4 किंवा 4 ते 5 शिट्टी घेऊ शकता। जेवढं तुरीची डाळ शिजायला पाणी टाकलंय तेवढंच आपण ह्यात पाणी टाकलंय, आणि तुरीची डाळ शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या हव्या असतात तेवढ्या शिट्ट्या आपण याला घ्यायच्या आहेत। माझा कुकर मोठा आहे तर मी याला 3 ते 4 शिट्टी घेणार आहे। डाळ पालक होतच आलाय, चला तर मग पाहूया आपला डाळ पालक कसं झालाय ते। हे बघा, पालक वरती आलाय आणि डाळ खाली गेलीये। आपण याला छान रवीने मिक्स करून घेणार आहे। डाळ पण आपली छान प्रकारे शिजली आहे। रवीने छान याला हटवून घ्यायचं आहे। हे बघा, डाळ आणि पालक पूर्ण एकजीव झाला आहे। वरतून तुम्ही बटर पण घालू शकता। आता मला टिफिनला द्यायचं आहे त्याच्यामुळे मी बटर घालणार नाही याच्यामध्ये। ह्याचा थिकनेस पण बघू शकता, जास्ती पातळ पण नाहीये जास्ती घट्ट पण नाहीये। आपण भातावर आणि भाजीवर खाऊ शकतो हे। अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे।